दरम्यान प्रत्येक ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली नाही। नांदेडमध्ये महायुतीनं उमेदवार दिला होता असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। चर्चा करून पटोलेंनी म्हटलेलं आहे, तर सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी देखील पोटनिवडणुकीवर काय म्हटलंय बघूया। नाही, या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आणि शेवट चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ, पण अद्याप तरी या संदर्भात कुठलाही प्रस्ताव सत्ताधाऱ्याकडून किंवा सिटिंग आमदार त्या पक्षाकडून आलेला नाही। कारण अनेक ठिकाणी आम्ही बिनविरोध विचार केला, पण त्यांनी उमेदवार उतरवलेत। हे अनेक ठिकाणी नांदेडमध्ये सुद्धा उमेदवार उतरवला गेला होता, त्यांनी हे होऊ दिलं नाही। अशा हे त्यामुळे सगळ्याच ठिकाणी काही सरसकट अशा बिनविरोध झाल्याचं काही यापूर्वी त्याला निर्णय झाल्याची मला माहिती नाही। बघा, अजून तो निर्णय झाला नाही आहे, त्यामुळे आता कालच निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्याचा निर्णय आम्ही सगळेजण बसून घेऊ। बारामतीच्या बाशी काही विषयच नाही आहे आणि मी आधीही बोलले की आमच्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचा विषयच येत नाही, म्हणजे ती सीट अर्थातच आम्ही लढणार नाही। त्याच्यामुळे आमच्याकडून आणि अर्थातच महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे कधीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट देणार नाही। एक लक्षात घ्या, माझ्या माहितीप्रमाणे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधिमंडळात जाणार आहे। तिथे कदाचित सर्व प्रमुख राजकीय पक्ष महाविकास आघाडीतले त्यांच्याशी त्यांची चर्चा होती, पण मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे हे पहिलं। आणि जेव्हा तुम्ही विरोध म्हणता बिनविरोध, तेव्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्यांचं काय ह्याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। विरोधी पक्ष नेतेपद न देणं यासारखा मोठा नक्षलवाद नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।